आधी राडा. मग तोडक कारवाई. सांगलीत शिवसेनेच्या शाखेवरून हा वाद झाला. ठाकरे आणि शिंदे गटाचे दोन्ही कार्यकर्ते एका शाखेवरून आमने सामने आले आणि पालिकेने ही शाखा तोडून टाकली. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया. सोमवारी मिरज शहरातल्या शिवसेनेच्या या शाखेवरून ठाकरे आणि शिंदे गटात राडा झाला. मिरज शहराच्या किल्ला भागातील जुन्या ठिकाणी ही शाखा होती. 1989 साली पटवर्धन सरकार यांनी मिरज शहरात शिवसेनेला भाडेतत्वावर ही जागा दिल्याचं सांगितलं जातं. या भाडेतत्वाच्या उतार्यावर शिवसेना शहर प्रमुख म्हणून नोंद आहे. याच उताराच्या आधारे उद्धव ठाकरे शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी जागेवर हक्क सांगितला आणि पत्र्याचे शेड उभे करत ठाकरे गटाचे जनसंपर्क कार्यालय उघडण्याचं काम सुरू केलं. पण शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण राजपूत यांनी या जागेवर हक्क सांगितला आणि या पत्र्याचं शेड काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे तक्रार दिली. या जागेवर हक्क सांगण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. पण वाद इथेच संपला नाही. शिंदे गटाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने या पत्र्याच्या शेड काढून टाकल्या. यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. ठाकरे गटाचे कार्यकर्ते या शाखेमधून बाहेर पडत नव्हते. पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने बाहेर काढत ही तोडक कारवाई केली आहे. किल्लाबाग येथे आज महापालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाई केलेली आहे. त्यावेळी पोलीस बंदोबस्त मागवण्यात आलेला होता. या ठिकाणी शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो गट आहे या गटाने एक शेड उभं केलं होतं. त्याचं ते अनधिकृत बांधकाम महापालिकेनं करून तो बंदोबस्त मागवण्यात आला होता. त्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे आणि पोलीस बंदोबस्त सदरचे अतिक्रमण हे काढण्यात आलेलं आहे. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाले. कारवाईच करायची असेल तर संपूर्ण शहरातील अनधिकृत बांधकामं हटवा अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. कुणाच्या तर सांगण्यावरून महानगरपालिकेकडे कुठलीही तक्रार आलेली नसताना कुठलंही काही नसताना आम्ही आमच्या जागेवर आमचं शिवसेनेचं कार्यालय म्हणजे ऑफिस उभा केलं आणि अतिक्रमण आहे म्हणून त्यांनी तिथले जेवढे पण महानगरपालिकेचे कर्मचारी असू दे, पोलीस स्टेशन असू दे, सगळा स्वतःचा बळाचा वापर त्यांनी केला आणि आमचं अतिक्रमण म्हणून शिवसेनेचं कार्यालय त्यांनी पाडलं. आणि आमची पण त्या अधिकाऱ्यांच्याकडे मागणी आहे. आत्ता कसं इथं पोहोचपाटा पोलिसांचा लावून अधिकारी सगळं कसं अतिक्रमण आमचं म्हणून आहे म्हणून काढलं, त्यांनी मिरजेतील सर्व अतिक्रमण काढावं मी असं कळकळीची शिवसेनेच्या वतीने विनंती करतो. 2024 हे निवडणुकीचं वर्ष. आगामी काळात ठाकरे विरुद्ध शिंदे गटात आणखीन किती राडे होणार हे येत्या काळात दिसेलच. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सांगली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.